ब्रह्मांडनायक बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं. नमस्कार भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा या भक्तिमय चॅनलमध्ये स्वागत आहे. ठीक आहे, तर भक्तांनो, मामाला म्हणावंसं वाटतं की बाळूमामा उंची मूर्ती तुमची दिसते, उंची मूर्ती तुमची दिसते, सुंदर उंची मूर्ती तुमची दिसते, सुंदर डोईस फेटा, घोंगडं खांद्यावर डोईस फेटा, घोंगडे खांद्यावर हाती काठी, मेंढरे बरोबर हाती काठी, मेंढरे बरोबर तया बाळूमामांस माझा. साष्टांग नमस्कार, तया बाळूमामांस माझा साष्टांग नमस्कार. जय बाळूमामा. भक्तांनो, बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, अशाच प्रकारचे भावनिक आणि प्रेरणादायी महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा घोष करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भक्तांनो, कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा घोष करा. लक्षात ठेवा, उभा करायचा आहे आपल्याला झेंडा बाळूमामांचा. बाळूमामाच्या या कार्याला तुमचाही हातभार असाच लागू द्या. बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल. प्रेमळ मामा, हा संदेश बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत. माझ्या बाळा, जर का तुला आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती दुःख देत असेल, त्रास देत असेल, तर मागे खेचण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशी नाती जागेवरच सोडून दे. मामा म्हणतात माझ्या मुला, जर कोणी तुमच्याशिवाय आनंदी असेल तर त्याला आनंदी राहू द्या. ठीक आहे, तुमचा आत्मसन्मान कमी करून घेऊ नका. तुमचा आत्मसन्मान कधीही गमावू नका. सत्य भक्तांनो नेहमी शांत राहणाऱ्या माणसांच्या आतमध्ये सापडते, मनामध्ये सापडते. खोटे बोलणारे नेहमीच गोंधळत असतात. बाळूमामा म्हणतात, जेव्हा नशीब साथ देत नाही, जेव्हा आपल्या जीवनामध्ये नशीब साथ देत नाही, तेव्हा घाबरायचं नाही. तर तुमचे कष्ट तुमचे सपोर्ट करणार आहेत. तुम्हाला लक्षात ठेवा. अरे मुला, ज्याची वेळ खराब आहे त्यांना साथ द्या, परंतु ज्यांची नियत खराब आहे त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा, लांब राहा. जीवन लहान नसते. लोक जगणे उशिरा सुरू करतात. जेव्हा वाटेचा अर्थ कळतो भक्तांनो, बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, तेव्हा परतण्याची वेळ येते. मामा सांगतात, रात्री रडून झोपणे आणि सकाळी उठून लवकर कोणालाही जाणून न देणे हे कौशल्य, ही जीवन शिकवते. कोणावरही प्रेम करा, इतके करा की भक्तांनो, एवढे प्रेम करा की त्याच्यावरचा त्रास होईल कमी. तेव्हा त्याला सर्वात आधी तुमची आठवण येईल. मामा म्हणतात, भक्तांनो, आपण बाळूमामांची एवढी सेवा केली, पाठपूजा, नामस्मरण केली एवढी, तर शेवटी क्षण चालू असतात. लक्षात ठेवा, फळ तुम्हाला 100% बाळूमामा देणारच. शेवटचा श्वास असेपर्यंत बाळूमामा आपल्या पाठीशी आहेत. लक्षात ठेवा. आपल्याला न्याय नीतीचे मनसुद्धा गोंधळून गेलं आहे. आपलं नीतीने सुद्धा आपल्याला सेवेसमोर, भक्तांना आपल्या भक्तीसमोर गुडघे टेकवले पाहिजेत. असे मामांची तुम्ही भक्ती करा, मामांची सेवा करा, मामांचा जप करा, मामांचं नामस्मरण करा. भक्तांनो, मी जर का याला घेऊन गेलो तर या ब्रह्मांडाची सेवा कोण करणार? नीतीला सुद्धा मनामध्ये आलं पाहिजे की म्हणून बाळूमामांना म्हणावंसं वाटतं की भक्तांनो, दिला मामा आम्हासी तू जन्म, दिला मामा आम्हासी तू जन्म, तुझी आधार दिला, तुझी आधार दिला. श्वास चाले तुझ्या कृपे, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार. श्री बाळूमामा प्रसन्न. जय बाळूमामा. बाळूमामा जीवनाने एक गोष्ट शिकवलेली आहे, मैत्री करा किंवा प्रेम करा, पण कधीही कोणावर अपेक्षा करू नका, कोणावर अवलंबून थांबू नका. भौतिक वेळात तेच लोक निराश होतात जो इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून बाळूमामा बोलतात, सांगतात भक्तांना, अरे मुला, जर का तुझे विचार सुंदर असतील, तुझे विचार स्वच्छ असतील, तर चांगले वाटणे, प्रेम जर खरे असेल तर ते तुमची परीक्षा घेणारे नाही. तर लोक देखील किती विचित्र असतात ना आयुष्यामध्ये. या जीवनामध्ये लोक देखील वेदना देत असतात आपल्याला. या गोष्टींना पकडून ठेवतात आणि माणसांना सोडून देतात. लक्षात ठेवा. नाहीत माझ्या मुला, आयुष्यामध्ये कधीच रडून वेदना संपत नाहीत, पण हृदयाला असे काहीतरी टोचत असतं. लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये अहंकार आवश्यक असतो. जेव्हा गोष्ट, हक्क, स्वभाव आणि
सन्मानाचे असते, जीवनाची गाडी योग्य मार्गावर असते. भक्तांनो, तेव्हा सर्वजण सोबत असतात, पण जरा थोडा मार्ग खराब झाला तर कोणीही साथ देणार नाही, लक्षात ठेवा. हे जीवनाचं एक उत्तम उदाहरण आहे. मामा सांगतात, तुमच्यावर प्रेम करणारे हजारो सापडतील, परंतु काळजी करणारा प्रत्येकजण नसतो भक्तांनो, हे लक्षात ठेवा. मैत्रीच्या नंतर, दोस्तीच्या नंतर प्रेम होऊ शकते, पण प्रेमानंतर मैत्री कधीच होऊ शकत नाही. कारण औषध हे मरण्याआधीच भक्तांनो उपयोगी ठरते, कामी येते. मेल्यानंतर नाही. गिरगिटसारखे रंग बदलणारे लोक कधीही वफादार नसतात. म्हणून बाळमामा सांगतात, मेल्यावर दुःख व्यक्त करायला सर्वजण येतील, पण संकटात साथ देण्यासाठी कोणीही आपल्या मदतीला येणार नाही. म्हणून माझ्या बाळा, एक हद्द पार केल्यानंतर वेदना सहन करूनही आपण शांत होतो. त्यानंतर तो कोणावरही तक्रार करत नाही आणि कोणाकडूनही कसल्याही प्रकारचे भक्तांनो त्यांच्यावर अवलंबून राहत नाही. जेव्हा विश्वास जुळतो तेव्हा परकेसुद्धा आपले होतात, आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपलेही परके होतात, लांब निघून जातात. म्हणून बाळूमामा बोलतात, बोलण्याचे प्रत्येकजण समजू शकतो, परंतु मला जो माणूस हवा आहे, पाहिजे आहे, जो माझ्या शांततेला समजू शकेल. मामा सांगतात, माझ्या बाळात चांगुलपणा आणि सत्यता पूर्णपणे जगात शोध. चांगुलपणा आणि सत्यता ही पूर्ण जगता आली पाहिजे, लक्षात ठेवा. तर जगता येत नसेल तर तुम्हाला मिळणार नाही आधार, आणि या विश्वासा पाठीवर तुम्हाला ते कुठेच मिळणार नाही. भक्तांनो, मित्रांनो, आजची कडू सत्यता अशी आहे, लक्षात ठेवा. श्रीमंतच माणसाला महत्त्व देतात. समोरच्या माणसाचा स्वभाव कसा आहे हे महत्त्वाचं नाही. तर भक्तांनो, आजच्या या कलियुगामध्ये फक्त श्रीमंतच व्यक्तीला महत्त्व, किंमत आणि इज्जत दिली जाते. म्हणून या कलियुगामध्ये माणुसकी नावाचा प्रश्न शिल्लक राहिलाच नाही भक्तांनो. मामा म्हणतात, जीवनामध्ये चिंता, कर्ज आणि प्रेम या गोष्टींकडे भक्तांनो परत कधीही मिळत नाहीत. देवाकडून कधीही आशा सोडू नका, आणि जगाकडून कधीच तुम्ही अपेक्षा धरू नका, ठेवू नका. रस्त्यावरही एकटा चालतो जिथे मामा सर्वात जास्त गरज होती. बाळूमामा सांगतात, माझ्या बाळा, तुमच्या जीवनावर कधीही निराश होऊ नका, कारण तुम्हाला ठाऊक नाही की येणारा उद्या तुमच्यासाठी काही घेऊन येईल. म्हणून बाळूमामा सांगतात, फक्त हात पकडणे महत्त्वाचे नसते, तर त्या हाताला नेहमी थांबवून ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते. तुमच्या जीवनात प्रत्येकाला जितकी जागा द्यायची तितकीच तो तुम्हाला देतो, अन्यथा तुम्ही स्वतः रडाल किंवा तो तुम्हाला रडवेल भक्तांनो. म्हणून मामा बोलतात, मामा सांगतात, प्रदर्शन लोक करत नाहीत, आपण स्वतः आपल्या जीवनाचे प्रत्येकाला आपल्याला कमजोरी सांगून बसतो. म्हणून आयुष्यात आपली कमजोरी कोणाला सुद्धा सांगू नका. भक्तांनो, लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येकाला वाटते की सर्वजण त्याची स्तुती करावी, सर्वांनी त्याची वाहवा करावी, प्रशंसा करावी, कौतुक करावं, अशी इच्छा फक्त अत्यंत संस्काराच्या लोकांनाच असते. जीवनाचं कडू सत्य आहे, माझ्या मुला, आयुष्यामध्ये जर का तुला विचारले की वय आणि जीवनाचा काही फरक आहे, मी म्हणालो की जो आपल्याशिवाय गेला तोच वय आहे, आणि जो आपल्यासोबत गेला तो जीवन आहे. नाते तोडण्यासाठी चुकीची आवश्यकता नाही, स्वार्थ पूर्ण झाला की नाते आपोआप तुटते. आयुष्यात सर्वात कठीण काम म्हणजे माणसांना ओळखणे. म्हणून मामा सांगतात, जर लोक जपण्यासाठी झुकले तर लोक गैरसमज करून घेतात भक्तांनो. हा प्रत्येक लोकांचा सवयच असते, ठीक आहे. पण जेव्हा कोणीतरी आपल्याकडून फसवणूक होते तेव्हा गप्प बसतो आपण भक्तांनो, कारण नाईलाज असतो ना. या जीवनामध्ये समोर गोड बोलणारे आणि पाठीमागे काम बिघडवणारे अशा मैत्रीपासून दूर राहा. उंचावर तेच पोचतात ज्याच्याकडे झेप घेण्यास
ऐवजी बदलायची विचारसरणी असते. म्हणून विचार बदला, तुमचे काम बदलेल, लक्षात ठेवा. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा आणि चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चांगलं बाळूमामाच्या नावानं